कथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या काळात चालवे सगळ्या नामा म्हणे पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित वैसे नाही कवड काही काल्याचे कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयात. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. 7 दिवसापासून सन्माननीय आमदार नारायणरावजी कुचे साहेब त्यांनी केलेलं हे दिव्य आणि भव्य असं कथा कीर्तनाचं नियोजन अतिशय दृष्ट लागेल असा सोहळा आज त्या सोहळ्याची सांगत आहे. कुचे साहेबांच्याच मुळे मिळालेलं हे निमंत्रण तशी आमची फार मोठी अडचण आहे. कंधार तालुक्यात 2 वाजता रामायण करायचं आहे. आज नवीन वर्षाची सुरुवात बरं का. तुमचं 2 वर्ष चाललं त्यांचं कुचे साहेब नवीन वर्ष हो म्हणत जा. तारीख घेईपर्यंत मला म्हणले 1 तासात जाता कंधारला. ते नाहीतर मी सोयीचं घेतलं होतं. रात्री जिंतूर तालुक्यात माझं कीर्तन होतं. धमधम म्हणून गाव आहे. तिथून 1.5 तासात त्या गावाला जाणार होतो. पुन्हा दिवस बदनापूर. आता वेळ मिळणार नाही म्हणून मी सूचना दिली होती, विनंती केली होती 8:30ला भजन सुरू करा. आमचं भजनी मंडळ आमच्या पुढे 10 पावलं आहे. 8:15ला सुरू झालं आणि हे पुन्हा माझ्या कानात सांगतात 11:15 पर्यंत चालू द्या. मी आपली मिनिट पाहतो. अहो म्हटलं काल तुमचं काहीच ठेवलं नाही ना आम्ही. भाषण समारोप ते बरोबर चालतंय. तुम्ही आता याच्यात काही हस्तक्षेप करू नका. बरोबर होतंय. कीर्तन होईल, आरती होईल, जेवण तयार आहे. देवदास भाऊ मी पाहून आलो तिकडून. जेवण काल रात्रीच तयार झालं. फक्त जेवणारे तयार नव्हते. ते नाही आपलं उलट आहे. इथे जेवण तयार असतं, जेवणारे कमी पडतात. 7 दिवस झाले. नका सांगू. बरोबर सगळे होईल. आणि मग सर्व झाल्यावर बरं का गाडेकर पुन्हा आमदार साहेब सर्वांना हात जोडून विनंती कराल कोणीही अन्नप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. तेव्हा श्रोते मायबापाने जागा सोडायची. टाळ्या. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तू त्यांच्या बोटाची ताकद सांगितली तुम्ही काय होतं ते आमच्याही लक्षात नव्हतं. मराठीत काय म्हणते त्याला बोटाची ताकद. हा विठ्ठल 2-3 लेकर इकडे बसाले. ते आळशी झाले. ते होईल नाही. मोठी माणसं येईल ना पुढं. आतापासून लागले जांभळ्या द्यायला. असं रामकृष्ण आहे. ते जोडे काढून टाक रे. पुन्हा तू आला का त्यांना उठवल्यावर. या संबंधाने उपस्थित माझी संप्रदायातली सगळी गुणीजन मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, इकडचे सर्व टाळकरी विनेकरी भालदार जोगदार गायनाचार्य, इकडचे टाळकरी गायनाचार्य भालदार चोपदार विनेकरी, सगळ्या गुणीजन मंडळीला प्रथमतः नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. कारण हे सगळे आमच्या संप्रदायाचे गुणीजन म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायाचं सौंदर्य आहे. म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनोभावे वंदन. बरीचशी महात्मे मंडळी व्यासपीठावर आहे, त्यांनाही नमस्कार. सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. विठ्ठल विठ्ठल
वारकरी संप्रदायामध्ये बरं का देवदासजी, समाप्ती, समारोप, सांगता असे शब्द आले की गोपाल काला काला झाला म्हणजे सप्ताह संपला हे संयोजकाला जाहीर करावं लागत नाही. काला झाला की झाला, आणि काला झाल्यावर परत बुवा आला तर मग का आला. व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्व आहे त्याहीपेक्षा परमार्थात काल्याला प्राधान्य आहे. आणि मग हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नसला परमेश्वर बुवा तरी पगाराच्या दिवशी टपलेलाच असतो. तसा सूटने पारमार्थिक नाही 7 दिवस येता आलं काल्याला येऊन बसत. काही असांप्रदायिक मंडळी ज्यांचं आमच्या देवाधर्माशी देणं घेणं नाही, त्यांच्या वाचून आमच्या परमार्थाचं काही नडलं नाही असे रिकाम टेकडे येड्या बाबळीजवळ उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून डोके चालवतात. काय विषय काय किती जवळून पाहून ठेवलं बोल लोकांनी उठले उठले गोपाळकाला दहील आहे, गोपाळकाला दहील आहे. गोपाळ 2 रुपयाचं दहील लेखा 1.5 रुपयाच्या लहान बसले काला करीत, त्यापेक्षा चांगलं नाही करून खातायत का लेखा उष्ण्या चुन्यावाल्या, त्याच्यापेक्षा चांगलं करून खाशील रे, त्याला महत्व नाही. मग काय खातो इकडे पाहू नका, परमार्थात कोण देतो. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देणारे भगवंत. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकुचित नाही, साखरपुटाने पेढे. प्रसाद शब्दाचा यथार्थ अर्थ आहे प्रसाद असतो प्रसन्नता, आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. संपत्ती आणि विपत्ती फारस सुख दुःखाला कारणीभूत नाही. आणि जर संपत्ती सुख देत असेल तर मग अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात. त्याचं उत्तर आहे त्याचं मन विषण्ण आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथे सुखाची हानी आहे, आणि जिथे मन प्रसन्न आहे तिथे दुःखाची हानी आहे. मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे साधन प्रसन्नता. आणि ही प्रसन्नता दोघाकडे आहे, एक तर संताकडे अथवा भगवंताकडे. जीवाच्या दुकानात प्रसन्नता नावाचा माल शोधून सापडायचा नाही. गाडे बेदाना खात, काजू खात, बदामचा शिरा खात, तरी चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटतं की याच्या घरात नुकतीच वाईट घटना घडली. क्यों रोते जी? मैंने रोता, फिर मेरी सूरत ही वैसी, थोडी गोवरी कैसा दिसे तोंडावरी. प्रसन्नता एक तर संताकडे अथवा भगवंताकडे. म्हणून आतापर्यंत प्रसाद दोघांनीच दिल्याची प्रमाण आहे. एकची टाळी झाली
प्रसाद दिलाय तो सर्वांना. आपलं भाग्य आहे, नरदेह मिळाला. पुन्हा भाग्य भारतात मिळाला. पुन्हा भाग्य महाराष्ट्रात मिळाला. पुन्हा भाग्य साधू संतांच्या नंतर मिळाला. मग आमचे संत काकुळतीला येऊन सांगतात, बाबा रे, उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा एखाद्या वेळेला तरी देवाच्या प्रसादे देवाच्या प्रसादे करारे भोजन, काल कोण कोण अधिकारी ते. आज काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटलं डाकणे, कीर्तनकाराला बंधन आहे. म्हणजे बाकीच्या दिवशी मोकळे काही सैराट सांगत सुटावं असंही कीर्तनकाराला स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. बाकीच्या दिवशी सुद्धा पण काल्याचं म्हटलं की चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळ. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णजींनी जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे.
125 वर्ष, 2-3 मिनिट घेतो मी आपल्या. 125 वर्षे भगवान श्रीकृष्ण पृथ्वी तलावर होते. त्याच्यात 3 टप्पे झाले. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात, 18 वर्षे 7 महिने मथुरेत, 95 वर्षे द्वारका. घरी गेल्यावर हिशोब करा. असं 125 वर्षाचं आयुष्य श्रीकृष्णजीचं. पण 3 ठिकाणी. अर्जुनाच्या रथावर जेव्हा सारथी झाला देव, तेव्हाचं वय 90 दिलं. 90च्या वयात ड्रायव्हिंग होती. यायला उतरलं ट्रॅक्टरवर, बसलं चिबड्यावर. लढाईतली ड्रायव्हिंग 90च्या वयात. बरं, तिकडचे पार्टीला कमी नव्हते म्हणा. युद्धाच्या वेळेला द्रोणाचार्याचं वय 140 आहे आणि भीष्म 180चे आहे. पण हे 180चा भीष्म, 140चा द्रोण, हे 2 बुढे पुऱ्या सैन्याला आवरत नव्हते. लक्षात. 11 वर्षे 52 दिवस गोकुळामध्ये. मग मामाच्या गावला 18 वर्षे 7 महिने. मग द्वारकेचा राजा झाला, तिथं 95 वर्ष. पण तरी प्रमाण संताचं नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके, चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे. पुन्हा मजा गेली. जे गोकुळात घडलेलं चरित्र आहे, पुन्हा नाही. ती मजा संपली देवराजची. नुसतं गोकुळ सोडलं नाही देवाने. मग काय सोडलं? गोपिका सोडल्या, गोपाळ सोडले, वृंदावन सोडलं, यमुना सोडली, गोवर्धन सोडलं, खांद्यावरची काठी सोडली, घोंगडं सोडलं, डोक्यातला मोराचा पीस काढून ठेवला. कमरेतली खोवलेली बासरी सोडताना जगाचा बाप रडायला लागला. हे एवढं गोकुळात सोडलं. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत चरित्रात प्राण आहे, हे लक्षात ठेवा. काठी, घोंगडं, बासरी. ज्या बासरीच्या नादानं अख्ख गोकुळ पागल झालं. मुरली नोहे केवळ पान, तिने हरला माझा प्राण. सगळ्या गोपिकांनी म्हणावं, आरे सावळ्या कैची वाजवली मुरली. मुरली सोडली, काठी सोडली, घोंगडं सोडलं, गोकुळ सोडलं, गोपाळ, गोपिका, यमुना. थोडासा विचार करा. ज्या भगवंताचं नाम मुखाला येण्यासाठी विठ्ठलराव अनंत जन्माचं पुण्य पाहिजे, तो पोटाला येण्यासाठी किती पुण्य लागेल. पण ज्याच्या पोटी आला तिथे फक्त जन्म झाला आणि गोकुळात आला. काय कारण? म्हणून भगवंत आला तेथे, म्हणून भगवंत आला तेथे, कंसाने सुकृत केले आगणित, कंसाने सुकृत केले आगणित. त्याचं उत्तर आहे. मंदाने सुकृत केले अगणित आणि म्हणून भगवंत आला तेथे. पोटाला धरून ज्या आईनं जगाच्या बापाला वाड्यात चालणं शिकवलं, ज्या नंद पाटलाने प्रेम केलं, मायबाप सोडताना काय वाटलं असेल विठ्ठलराव? माय तर ढसारडत होती. कृष्णा जा बाबा,
स्वप्नात नव्हतं चिंतन केलं तू सोडून जाशील म्हणून, मीच फुटक्या नशिबाची. पण कृष्णा काय, एक दिवस 2 रुपयाचा मातीचा माठ फोडल्याच्या बदल्यात मी दिवसभर तुला उखळ्याला बांधला होता. तेवढं विसरून जा माझ्या राजा. आणि दहीभात खाताना तरी या गरिबीन यशोदेची आठवण येऊ देत जा. पुढे मथुरेत, नंतर द्वारका. बरं का विठ्ठलराव, द्वारकेला गेल्यावर माय देवकीला सांगितलं देवानी, मा कभी थाली परसोगी जिंदगी में तो थाली में गोरस नहीं रखना माँ. बरेच दिवस हा नियम देवकी मातेनं पाळला, पण एक दिवस दहीनं भात ताटात वाढला. माय आहे, जगाचा बाप जेवायला बसल्याबरोबर दही भात दिसला, दिलं ताट सारून आणि राजवाड्याच्या कोपऱ्यात जाऊन रडू लागला देव. देवकी माता चिंतातूर आहे. विचाराव कोणी? उद्धव, कृष्ण ने भोजन नहीं किया, थाली परसो रो रहा दीवाल के पास, अभी जाके पूछता हूं मां. उद्धव जी आले. भगवान, आजकल उदास लगते हो आप, हम लोगों से कुछ गलती हो गई? नहीं. तुम्हारा देवकी ने कहा है आपने भोजन नहीं किया? नहीं किया उद्धव, और नहीं करूंगा. क्यों? अरे कितनी बार मैंने मेरी माँ देवकी को कहा था कि माँ जिंदगी में थाली परसोगी तो थाली में गोरस नहीं रखना. क्या हुआ? आज मेरी माँ ने थाली में गोरस रख दिया. क्या हुआ? आपको नहीं पता उद्धव, जब मैं गोरस देखता हूं तो मुझे गोरस नहीं दिखता रे उद्धव, उसमें मेरी माँ गोकुल वाली जसोदा याद आती. एक सवाल पूछूं क्या उद्धव? क्या? माँ जसोदा की याद मुझे क्यों आती है? क्योंकि मेरी माँ भी रात दिन गोकुल में मेरी याद करती हो. एक एक अर्धा मिनट है तो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखो तो कृष्ण भगवान है, लेकिन नजदीक जाके देखे तो यशोदा के लिए रोता बहुत है. यशोदा, नंद बाबा, काटी घोड सगळे हे जोपर्यंत होत तोपर्यंत गोकुळातल्या चरित्रात प्राण होता. आणि म्हणून पुन्हा नाही, पुन्हा बासरी वाजवली नाही, पुन्हा काठी घेतली नाही, पुन्हा घोंगड नाही. पुढे वाजवला पण शंख वाजवला, बासरी नाही, ठेवली गोकुळात. आणि म्हणून कुचे साहेब उल्लेख आहे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे,
आमदार साहेब ड्युटी बदलली, आता 21 दिवस संतोष रजेवर गेला. आता आमचा विठ्ठल महाराज जाधव ते बदलून रामायणाला असं आजपासून याची ड्युटी 21 दिवस ती 22 ला येणार. आता विठ्ठल चरित्र ते उच्चारावे. काशीनाथच्या काही ड्युटी बदलत तेव्हाही मुख्य म्हणा द्रौपदला त्याला काही आता घाई नाही, पोरीचे लग्न झाले. उलट ते म्हणतात हे कटकट